नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप स्वाध्यायामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण महात्मा गांधीजी यांच्याविषयीचे भाषण किंवा निबंध याविषयीची माहिती पाहणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात। देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, सर्वांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारे गांधीजी अर्थात महात्मा गांधी यांना देशाचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते। गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे। महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते। महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला। महात्मा गांधींना बापू या नावाने देखील ओळखले जात होते। महात्मा गांधींच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळाबाई होते। महात्मा गांधी हे लहानपणापासूनच शांत स्वभावाचे होते। महात्मा गांधी शाकाहारी होते। महात्मा गांधींनी त्यांचे शालेय शिक्षण पोरबंदर आणि राजकोटमध्ये पूर्ण केले। वयाच्या 13व्या वर्षी महात्मा गांधींचा कस्तुरबाई गांधी यांच्यासोबत विवाह झाला। महात्मा गांधींनी त्यांचे बॅरिस्टरचे शिक्षण लंडन येथे पूर्ण केले। सन 1891 मध्ये गांधीजी त्यांचे शिक्षण पूर्ण करून भारतात परत आले। भारतात आल्यानंतर महात्मा गांधींनी राजकोट येथे आपल्या वकिलीच्या व्यवसायाला सुरुवात केली। वकिली व्यवसाय करत असताना महात्मा गांधींना भारतातील जनतेने इंग्रजांमुळे झालेल्या वाईट परिस्थितीचे चित्र बघायला भेटले। महात्मा गांधींनी भारतातील जनतेला एकत्र आणण्याचे ठरवले। भारतामध्ये राहणारे वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे लोक एकत्र आले। महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांना 4 पुत्र झाले। महात्मा गांधी हे नेहमी लोकांना सत्याच्या मार्गावर जाण्यास सांगत असत। महात्मा गांधींनी 1930 मध्ये दांडी यात्रा सुरू केली। दांडी यात्रेमध्ये असंख्य लोकांनी सहभाग घेतला। याचा देखील इंग्रजांवर परिणाम झाला। महात्मा गांधींनी भारतात आल्यानंतर भारत छोडो आंदोलन, चंपारण सत्याग्रह, असहयोग आंदोलन, हरिजन आंदोलन, मिठाचा सत्याग्रह अशी अनेक आंदोलने केली। महात्मा गांधींनी शाळा आणि दवाखाने उभारले। महात्मा गांधींना खूप वेळा तुरुंगवास भोगावा लागला, तरी देखील त्यांनी कधीच हार मानली नाही। महात्मा गांधींनी आपला लढा चालूच ठेवला। महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जाओ आणि भारत छोडो या घोषणा दिल्या। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि महात्मा गांधींचे स्वतंत्र भारताचे स्वप्न पूर्ण झाले। 30 जानेवारी 1948 ला महात्मा गांधींचे निधन झाले। महात्मा गांधींनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले, म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी महात्मा गांधी यांना महात्मा असे संबोधित केले। सुभाषचंद्र बोस यांनी देखील महात्मा गांधींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केला आहे। दुखापत टाळणे म्हणजेच अहिंसा अशी अहिंसेची व्याख्या गांधीजींनी हरिजनमधील एका लेखात केली आहे। क्रोधाने, स्वार्थासाठी व हेतुपूर्वक कुणाला इजा करणे वा ठार मारणे ही जशी हिंसा आहे, तशीच कुणाविषयी मनात दुष्ट भावना बाळगणे ही सुद्धा हिंसाच आहे। कारण केवळ संधी मिळत नसल्यामुळे वा समाज भयामुळेच ती भावना प्रत्यक्षात आणली जात नसते असे गांधीजी म्हणतात। त्यांच्या मते अशा कोणत्याही स्वरूपाच्या हिंसेला मनात थारा मिळता कामा नये। मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। खेळा, खा, खूप अभ्यास करा, खूप मस्त राहा, आनंदी राहा आणि सतत अभ्यास करत राहा, वाचन करत राहा। हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुड लक मित्रांनो।